अमरावती विधान परिषद चुनाव के मद्देनजर कांग्रेस नेताओं की महत्वपूर्ण बैठक आज आयोजित की गई। बैठक के बाद कांग्रेस नेता सुनील देशमुख ने कहा है कि हर्षजीत देशमुख की उम्मीदवारी अब उनके लिए कोई मुद्दा नहीं है और पार्टी उसे गंभीरता से नहीं ले रही है। उन्होंने बताया कि कांग्रेस के गुट नेता और पदाधिकारियों की राय ली गई है तथा बैठक में सामने आए भी सुझाव और विचार पार्टी नेतृत्व तक पहुंचाए जाएंगे। इसके बाद अंतिम निर्णय लिए जाने की प्रक्रिया पूरी होगी। सुनील देशमुख के अनुसार कल शाम तक पार्टी अपना रुख स्पष्ट कर सकती है। इस बीच बुधवार सुबह 11 बजे अमरावती महानगर पालिका के कांग्रेस नगर सेवकों की भी एक अहम बैठक बुलाई गई है। फिलहाल वंचित बहुजन आघाडी को समर्थन देने के मुद्दे पर कांग्रेस ने कोई अंतिम फैसला नहीं लिया है। सर्व गट नेत्यांना वेगवेगळ्या आपले मतं नोंदवले, त्या सर्व मतं आम्ही श्रेष्ठींना सांगू आणि त्यांचा जो निर्णय होईल नाही असं काही वाटलं नाही। आता हे जे काही गटनेत्याची बैठक घेतली हा तुमचा विषय आहे। आज तुम्हाला कोण सांगितलं कसं सांगितलं हे नाही, पण जो काही निर्णय त्यांनी दिला आम्हाला तो काही प्रवाह वगैरे 2 नाही 3 नाही, एकच मत एकच मत दिलं आणि तेच मत आम्ही पक्षश्रेष्ठींना करू आणि त्यांच्याकडून जो निर्णय येईल तो डिक्लेअर करू। गटनेते तिथे त्या नगरपालिकेमध्ये मतदान करून घेणार आहेत म्हणून आम्ही सगळं गटनेत्यांना बोलवलं होतं। गटनेत्यांची अत्यंत विस्तृतपणे चर्चा झाली। त्यांनी जे आम्हाला सांगितलं की काय तिथे काय हालचाली आहेत ते सगळं आम्ही समजून घेतल्या। त्या अनुषंगाने आता आम्ही पक्षश्रेष्ठींना हे सांगणार आहे, निर्णय आम्हीच डिक्लेअर करू। आणि उद्या आता ही फक्त झाली नगरपालिकेची, महानगरपालिकेची बैठक उद्या सकाळी 11 वाजता। 18 नगरसेवक आहेत, मोठा एक बल्क आहेत, तर उद्या त्यांच्याशी पण चर्चा करणार आहोत। आणि त्या चर्चा झाल्यानंतर आणि काय शेवटी तिथून निरोपच पाठवायचे आहे ना, शेवटी काही तिथे जनमानसाची निवडणूक नाही आहे, फक्त काय निरोप पाठवायचे। उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही सगळ्यांना निरोप पाठवून जो हा निर्णय झालेला आहे तो निर्णय त्याची अंमलबजावणी होईल याची खात्री करू। गटनेत्यांचं काय असं आहे, त्यांनी आम्हाला प्रायव्हेटमध्ये सांगितलं असं आहे, ज्या गोष्टी त्यांनी आम्हाला कॉन्फिडन्समध्ये घेऊन सांगितल्या त्या आम्ही उघड करणं प्रशस्त होणार नाही।